नमस्कार, मी डॉक्टर काश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 191 ते 195 सादर करते आहे. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, तुझे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूणते हीण दृष्टांत पाहे, तेथे संगती संग दोन्ही न साहे. नव्हे जाणता नीणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापको जाण तैसा. सदा संचले येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. देव हा आपल्या हृदयात वसलेला असतो असं ज्ञानी व्यक्ती आपल्याला सांगतात. आता माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या मनात असा प्रश्न निर्माण होतात की हृदयात वसतो म्हणजे नेमका कसा, नेमका कुठे असतो तो, आणि ज्या देहाच्या हृदयात तो वसलेला आहे त्या देहाचा अंत झाल्यानंतर मग तो कुठे जातो, मग तो कुठे राहतो. अशा या प्रश्नांची उत्तरं रामदास स्वामींसारखे अतिशय ज्ञानी साधक व्यक्तीच आपल्याला देऊ शकतील. आणि खरोखरच फार समर्पक पद्धतीने इथे या प्रश्नांची उत्तरं रामदास स्वामी आपल्याला देतात. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ज्या या देवाला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय त्याचं स्वरूपच मुळात आभाळ व्यापून टाकेल इतकं विशाल आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी अगदी चराचरात त्याचं अस्तित्व आहे. आपल्या प्रत्येक कृतीचा तो साक्षीदार आहे. मग अशा या देवाला तो कुठे गेला, तो कुठे आहे, कुठून आला, हे प्रश्नच मुळात गैरलागू ठरतात. त्या अढळ सर्वोत्तमाला जाणून घेणं तसं फारसं सोपं नाहीच. इथे वेदशास्त्रांना त्याचं वर्णन करता आलेलं नाही. नेती नेती शब्द न या अनुमाना अशी श्रुतींची अवस्था झाली आहे. इथे या सर्वोत्तमाची, त्या सर्व शक्तिमानाची कल्पना करायची तरी कशी, तुलना करायची तरी कोणाशी. म्हणजे मग आपल्या शंका कुशंकांचं आपल्याला जर निरसन करून घ्यायचं असेल, आपलं अज्ञान दूर करायचं असेल, त्या परब्रह्माला जाणून घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला आपला अहंकार आणि देहभोग यांचा त्याग हा करावाच लागेल. तेव्हा कुठे त्याला आपण जाणून घेऊ शकू. जय जय रघुवीर समर्थ.